दारू पिताना पैसा दिसत नाही, वायपट घालवताना दिसत नाही. आपण काय करतोय तेव्हा समजत नाही. आपली वाईट वेळ असली तर लक्ष देणारं कोण नाही आणि आपला परपंचावरती लक्ष देणारं पण आपणच नाही. घरचे फॅमिलीनं करून करून किती करायचं, करून करून किती करायचं. आपली लहान लहान लेकरं त्यांनी कोणाकडे बघायचं. भले तू दारू पिऊन पडत असशील पण लक्ष कोण देणार नाहीच ना फॅमिलीवर. आणि दारू पिऊन तर उभ्या आयुष्यात काहीच होत नाही. जरी टेन्शन आलं तर टेन्शन सावरायला स्वतःला सावरावं लागतंय. म्हणून प्रत्येक जणाला मी सांगतो रिलेची आजच्या जीवनाची, तुला टेन्शन आलं म्हणून माझ्या सगळ्यासनी सांगतो, भावाला, दोस्ताला, सहपरिवाराला, टेन्शन आलं म्हणून ती टेन्शन टकुऱ्यावरती वजा करून घ्यायचं नसतं. टेन्शन आलं म्हणून एका कोपऱ्याला बसून रुसायचं नसतं. टेन्शन आलं आहे म्हणून त्याला रस्त्याला वाट्यानं काढायचे प्रयत्न करायचा स्वतःच्या बुद्धीनं. दारू पिऊन पडलं तरी कोण लक्ष देणार नाही. आपण काय करतोय तेव्हा आपल्याला बेंदाडीत जरी पडलं तर कोण आपल्याला म्हणणार नाही कशा बाय पडला. आपण जरी शिळी भाकर खाल्ली तर कोण म्हणणार नाही कशा बाय खाल्ली. आपण काय करतो तेव्हा आपल्याला समजेना. आणि फॅमिली पण लहान लहान लेकरांनी पण काही समजेना. लहान लहान लेकरं दारू पिऊन पिऊन हर घरात मारहाण करून करून जेवणाचा उद्ध्वस्त सगळा परपंचाची राख रांगोळी केली स्वतःच्या टकुऱ्यानं. कारण की दारूच्या पुढं दारू म्हणत नाही, स्वतःच्या बुद्धीनं पी. दारू पण असा विषय आहे, चांगल्याला बरबाद केलं आणि चांगली सुद्धा बरबाद होतच चालली. भल्या आयुष्यामध्ये टेन्शन कोणाला नाही. टेन्शन आलंय म्हणून तोंडकस नो करून एका कोपऱ्याला बसलेलं बरं, त्यापेक्षा काम राहिलं एका कोपऱ्याला निवांत झोपलेलं बरं. कुठल्या देवानं सांगितलंय दारू पिन तुझ्या जिंदगीची बरबादी कर. आणि दारू प्यायला पैसा जरी नसला तर कोण म्हणणार नाही पैसा नाही धर पी. आपण काय करतोय ती कळना आणि फॅमिलीकडे पण लक्ष देणार कोणच नाही. हे आजच्या कलियुगाची कहाणी सांगतो सत्य. लहान लेकरं आपल्या बापाच्या जीवावरती ही अशी रडते ती, ही करते ती. परपंच किती जणांचं वाटोळं झालं दारू पिऊन बरं वाईट करून दारूच्या पुढं स्वतःची जिंदगी संपवायचा प्रयत्न करतो. म्हणतो मी राहतच नाही, माझं बरं वाईट करून टाकतो जीवनाचं, मला जगायचंच नाही. का तर तुझ्या टेन्शनमुळे घरची फॅमिलीला टेन्शन का देत होतो. तुझ्या ताट्यामध्ये तू वाढलेलं खायचा प्रयत्न कर ना. आणि लहान लेकरांनी घरच्या परिवाराला आई बापाला तू दारू पिवल्याने तुझ्या दोस्ता कंपनीमुळे तुला सवय लागली आणि दारू पिऊन टकुऱ्याची बुद्धी पाक करून टाकली विस्तरूप. रोज उठले का दारू 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 नशात डुलतोय, वाटेवरून पडलं तर कोण लक्ष देणार नाही. आणि आपण काय करतो त्याकडे लक्ष देणार स्वतः पण नाही. उगवता सूर्य सुद्धा म्हणत नाही मी आज उगवणार नाही, उगवणारच आहे. कारण की आपल्यावरती वाईट वेळ आली तर स्वतःला सावरावं लागणार आहे. असं नाही की परपंचावर पण करायचं, त्याला स्वतःला नवरा बायकोलाच करावं लागणार आहे. म्हणून आपली ही कहाणी दुसऱ्याला सांगून कुणाला उपयोग नाही. स्वतःची जिंदगी स्वतःलाच निवडावं लागते, दुसरं येणार नाही. आणि तुम्हाला एक विनंती सांगतो, फॉलोवर सबस्क्राईब करा, एका सेकंदात लाईक करा. आणि तुम्ही बघतो पण करत नाही. एवढं भले मी पैसे मागत नाही तुमच्याकडून. आणि करायचं झालं तर स्वतःला करावं लागते, करायचं झालं तर स्वतःला बोलावं लागते. आणि चांगलं सांगत असले उभ्या आयुष्यात त्याचं चांगलंच कल्याण होणार आहे. असं नाही की हे वाईट सांगितलं म्हणून वाईट होणार आहे. एखादा दोस्त पण असतो आपला, बाबा पिऊ नको कर नको, आपलं तू टेन्शन आलं तर बाबा दारू पण आहे ना मापातच घ्या की. इतकं काय करता पैसे देऊन भिकारी होऊन पडलं तरी लक्ष देणारं कोण नाही दारूच्या दुकानापुढं. काय उपयोग त्या उभ्या आयुष्यात त्या दारूचा. आपण काय करणार त्याकडे लक्ष द्या. उद्याच्या भरोश्यावर राहू नका, उद्याचा कोणाचाच भरोसा नाही. आज मेला तर उद्या म्हणणार नाही कशा पाय मेला. म्हणून आपली वेळ आली तर आजची वेळ उद्या सरतच असते. टेन्शन कुणाला नाही कलियुगात, टेन्शन कुणाला नाही. प्रत्येकाला टेन्शन आहे. प्रत्येकाच्या काही ना काही कानात किडा येतं, प्रत्येकाच्या कानात किडा आहे तर ती सावरावं लागते. तर रस्त्यानं चालताना स्वतःच्या पायानं चालू लागतंय. दुसरं म्हणणार नाही मी स्वतःच्या पायावर चालवत नेतो तुला. काय करायची स्वतःला करावं लागतंय. दुसऱ्यावर दोष देऊन उपयोग नाही. परपंचा फॅमिलीवरती दोष देऊन बोजा देऊन उपयोग नाही. करायचं झालं तर बैलगाडा आहे ती एका बैलानं ओढत नसतो, दोन बैल संघच लागतात. तवा परपंच कुठे तर होतो. नवरा बायको लहान लेकरं बघून करावं लागतं. हे सगळं म्हणत नाही कोण मी परपंच तुझा सगळा करतो, राहू दे पैसा देतो. पैसा जरी नसला तर भिकाऱ्याने दुसऱ्याकडे मागावं लागतं, तो दुसऱ्याकडे मागावं लागतंय. म्हणून आपण काय करणार आहे ह्याकडे लक्ष द्या. दुसरे सांगतील म्हणून नाही. आणि जीवनाची बरबादी पैशामुळे वायपट घालू नका स्वतःच्या बुद्धीनं. कारण की स्वतःला करावं लागतंय, दुसरी सांगण्यामुळं नाही. दारू उभ्या आयुष्यामध्ये चांगल्याला बरबाद घे. आपण काय करणार आहे म्हणून लक्ष देऊन उपयोग नाही. हे तर नर्द तोडून जरी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काय करायचे ऐकणार आहे आणि कानानं सुनणार आहे.
म्हणून मी लय काय बोलत नाही. तुम्हाला परपंचात जपायला शिका. आपल्या परपंचाशी शोबाज नाही, शोबाज नाही. आपल्याकडे परपंचाचं वाटोळ झाल्यावर हसणारी जवळची जाते, लय लांबची नसतात. म्हणून आपण जी बुद्धी आणि टेन्शन आलेलं एका साईडला ठेवा. दारू पण प्यायची झाली तर एका कोपऱ्याला ठेवा. काम करायचे करा. टेन्शन आलं तर निवांत झोपा, मापात प्या. असं कर नका रोज दारू 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 दारू. लिव्हरचं पाक केलं बरं वाईट, परपंचाचं केलं बरं वाईट, गेला मरून. 4 दिवस रडली, पुन्हा रोजचं दिवस चालू. रडून ही काय एवढंच की परपंचाचं वाटोळं. लहान लहान लेकरानं ही एवढंच की त्यांचं वनवास होईल, दुसरं काय होणार आहे. म्हणून माझ्या वडीलधाऱ्या माणसाला, माझ्या भावाला, दोस्ताला मी प्रत्येक जणाला सांगतो, दारू उभी आयुष्यात चांगल्या चांगल्याला बरबादी करते. म्हणून आपण लक्ष द्या. दारूनं मी किती जणांची बघितले खाली पडलेलं सुद्धा लक्ष देत नाही, माश्या घोंग 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 करतात. काय उपयोग त्या दारूचा? दारू पिऊन आपण काय करणार आहे ती समजेना. आणि दुसऱ्याला आपल्याला आपलं टकुरं बाद असल्यावर जवळचीच आपल्याला याड्यात काढून ती शहाणे समजते ती. का तर आपण येड आहे, का तर आपल्यापाशी पैसा नाही, का तर आपल्याला टेन्शन आहे, का तर लक्ष देणारं कोणच नाही. ती लक्ष देणारं कोण नसतं. लक्ष देणारं स्वतःलाच लक्ष द्यावं लागतंय. दुसरं येणार नाही हो, दुसरं येणार नाही उभ्या आयुष्यात कोण. माईबाप तर आपल्या जन्माला पुरणार नाही ती. आणि मायबापानं सगळं करून दिलं आपल्या नावावर, ही ते आपल्याला बघावं लागणार आहे. जमिनीचं दोस्त करून स्वतःची बुद्धीचं पण वाटुलं करून काही उपयोग नाही. परपंच केला तर सगळं नीट करावं लागतं. दुसरं कोण येणार नाही. ही कधी आहे आणि कधी खरं आहे ध्यानात राहू द्या. लय काय बोलत नाही. तुम्ही आपल्यावर विश्वास ठेवा, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या मेहनतवरती तुम्हाला टेन्शन आलं आहे ना, आज तुम्ही 500 रुपये असं 1000 रुपये दारू पिऊन पडण्यापेक्षा त्या 1000 रुपयेमधल्या 500 रुपयेचं 300 रुपयेचं घरचेचनी, 200 रुपयाची बापाला चेपल, 300 रुपये मायला साडी, राहिलेलं 500 रुपयेचं लहान्या लहान्या लेकरांनी खायला घेऊन गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसेल. कारण की म्हणणार नाहीत माझ्या बापानं आणलं नाही काय, उलट ती गोडधोड आणलेलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नाही. आणि जवळ येणार बापाला मला गोंद्याच्या हे येणार, कारण की त्यांच्या चेहऱ्याचा आनंद कमी नाही ना. कारण की आपण दारू पिऊन पडणार आहे ही आपल्याला कळणार नाही. आणि त्यांना काय उपयोग आहे. ती बारकी लेकरं असतात. फॅमिलीनं कुणाकडे बघायचं एवढं तुम्ही लक्ष द्या. फॅमिली उद्ध्वस्त झाल्यावर कोण लक्ष देणार नाही, स्वतःला करावं लागतंय. व्यसन उभ्या आयुष्यात चांगल्याला जिरवली चांगलीची. व्यसन पण माफत करा एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. आजचा दिवस आज येणार आहे, उद्या येणार नाही. टोकऱ्यात ठेवा, आजची बुद्धी आज चालवा, उद्याच्या भरोश्यावर राहू नका. आणि हाताने चांगलंच करा, चांगलंच होत असतं. वाटोळं करून चांगलं होत नाही. पैसा कमवलेला किती जरी स्वतःचा पुरं नाही, दुसऱ्याचा कसा पुराचा. आणि दारू पिऊन वायपट घालून काही उपयोग नाही. धन्यवाद. भेटू पुन्हा. आणि सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. करताव बघत नाही, करताव करायला 1 सेकंद लागतंय मला माहीत आहे. करताव तुम्ही वाट पाहतोय आता.